IPL 2024चे दोन फायनलिस्ट म्हणजे कोलकाता आणि हैदराबाद. सध्या यांचा हाल 2075मध्ये बिहार आहे, कारण की या दोन्ही मॅचा लास्ट पण दोघी हारून आल्या. तर SRची गोष्ट केली ते हैदराबाद पहिली मॅच जिंकली, त्यावर दोन्ही मॅचमध्ये रंग नाही दिसला. तो हेडचा दिसला नाही, ईशानचा दिसला, हेडचा थोडाफार दिसला, बट अभिषेक शर्मा ते यंदा काही वाटत नाही. त्याचं कोलकाताची गोष्ट केली तर वरुण चक्रवर्ती आपण यार म्हणजे यांची पण थोडी यार कहाणी वेगळीच आहे कोलकाताची. यांनी 4 प्लेयर जे मोठे हिरे आहेत ते गमावले होते आणि यांच्यानंतर यांची टीम जशी तशीच होती जे 2024मध्ये खेळले डिफेंडिंग चॅम्पियन बनली होती. तर आपण या गोष्टी करू यार. तर हैदराबादची प्लेइंग पाहतो, पहिले हेड आणि अभिषेक ओपन करा, 3वर ईशान, 4वर आपला नितीश रेड्डी, 5वर आपला क्लासन नाही त्यात अनिकेत वर्मा, आणि 6वर 7वर अनुपम मोर, 8वर पॅट कमिन्स, 9वर तुम्हाला पाहणार राहुल चहर, 10वर आपला शमी, 11वर हर्षा पटेल. तर सिंपल आहे, इम्पॅक्ट सबसमोर सांगते. तर प्लेइंग गेलं डेंजर अशी प्लेइंग गेलं पाहिले तर मॅच करणे जिंकत हे दुसरी गोष्ट आहे. त्यानंतर कोलकाताची तर डिकॉक नारायण ओपन करत, 3 नंबरवर अजिंक्य रहाणे कॅप्टन, 4 नंबरवर व्यंकटेश अय्यर, 5 रिंकू, 6वर रमनदीप, 7वर आपला रसल, 8 तुम्हाला पाहायला भेटते एक फास्ट बॉलर म्हणजे हर्षित राणा, 9वर वैभव अरोरा, 10वर स्पेशल जॉन्सन आणि 11वर वरुण चक्रवर्ती. तर प्लेइंग गेली ठीकठाक आहे, कडक प्लेइंग गेली यांची. तर मॅच करणे जिंकत यार कोलकाता. तर लास्ट मॅच कोलकाता मुंबईकडून हारली आहे आणि यार रिंकूचं फॉर्म म्हणजे यार कोलकाताचे जे आहे ना प्लेयर ते फॉर्ममध्ये नाही तेवढे यार खेळून नाही राहील. तसं हैदराबादची गोष्ट आहे, ना पॅट कमिन्सचा फॉर्म तेवढा आहे, ना आपला शमीचा आहे, ना पटेलचा. आहे पटेल ती बॉलिंग नाही यार दोन्ही टीमची जी आपण एक्सेप्टेड करत होतो. तर विषय असा नसतो. तर आपण प्रिडिक्शनवर तर पहिली प्रिडिक्शन आपली हे आहे की आज अभिषेक आणि आपला ईशान किशन यांचा बल्ला बोलणार आहे. त्यासोबत मला असं वाटते की इकडून डिकॉक पण चांगला बसणार आहे. नारायण पण करू शकते, बट मला डिकॉकचा फुल चान्स तर कोलकाता पिचवर करू शकते. असं एक वाटतं की रिंकू सिंग आणि आपला हेड आज फ्लॉप होऊ शकते. हेडचं काम म्हणतं कारण की थोडाफार हेडचा इश्यू असते, बट फ्लॉप होऊ शकते. तर तिसरी जे प्रिडिक्शन आहे ते आज रसल आणि आपला क्लासन आणि हे 2 प्लेयर आणि आखरी ओव्हरमध्ये खूप बॅटिंग खतरनाक कशी डिस्टन्स बॅटिंग करू शकते. आणि जी आपली चौथी प्रिडिक्शन तर लास्टची या मॅचमध्ये मला वाटते की हर्षित राणा चांगल्या विकेट चटकून आणि आपल्या हैदराबादकडून आपला हर्षल पटेल, मोहम्मद शमी घेऊ शकते, पण पटेल तर जास्त वाटत आहे. मॅच तर खूप धमाकेदार होणार आहे. आणि मॅच कोण जिंकणार आखरी तर मॅच मला वाटते की हैदराबाद नेऊ शकते. हैदराबादची ज्या प्रकारे मॅच खेळू राहिले तर आम्हाला वाटते हैदराबाद. तुम्हाला सांग कमेंटमध्ये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.